नमस्कार. सध्या आपण विठाई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी उभा आहोत. या ठिकाणचे सविस्तर घटना म्हटलं तर करमाळा भाजपा शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांच्यावर साधारणतः 2:30-3 वाजण्याच्या दरम्यान किंवा म्हणजे 3च्या आसपास हा जीवघेणा एक हल्ला झालेला आहे. या जीवघेण्या हल्ल्यामध्ये थोडक्यात बचावलेले आहेत. आता आपण ज्या प्रकारे या ठिकाणी विठाई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये या ठिकाणी उभा असताना या ठिकाणी जे करमाळा भाजपा शहराध्यक्ष आहेत जगदीश अग्रवाल त्यांना या ठिकाणी दाखल केलेलं आहे. आणि याच ठिकाणी काही वेळापूर्वीच खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील हे सुद्धा येऊन गेलेले आहेत. त्यांनी सुद्धा या ठिकाणी जगदीश अग्रवाल यांच्या तब्येतीची विचारपूस केलेली आहे. तर काही वेळापूर्वीच या ठिकाणी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे सुद्धा या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. त्यांनी सुद्धा या ठिकाणी त्यांची जगदीश अग्रवाल यांची विचारणा केलेली आहे. या ठिकाणी खरं पाहता या सर्व प्रकरणामध्ये एक नाव येत आहे, ते म्हणजे कोकाटे यांचं नाव समोर येत आहे. त्यांनी या ठिकाणी त्यांच्यावर भ्याड हल्ला केल्याचं या ठिकाणी समजत आहे. खरं तर हा हल्ला नेमका का करण्यात आला, कारण की या मागची जरी काही पार्श्वभूमी जरी पाहिली 2 ते 3 दिवसांपूर्वी करमाळा शहरामध्ये काही गोष्टीवरून वाद निर्माण झाले होते. आणि हे वाद मिटवत असताना जे जगदीश अग्रवाल यांनी सामंजस्याची भूमिका घेत करमाळा शहरामधील जे वातावरण आहे हे वातावरण बिघडू नये, गणेश चिवटे असतील किंवा भाजपाचे राम अढाणे असतील किंवा इतर जे भाजपाचे पदाधिकारी आहेत यांनी करमाळ्यातील वातावरण बिघडू नये यासाठी करमाळा पोलीस स्टेशनचे PI जे रणजित माने आहेत यांच्या समोर या सर्व प्रकरणावर त्यांनी जे प्रकरण आहे हे मिटवण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामध्ये सुद्धा करमाळा शहरातील वातावरण बिघडू नये अशा प्रकारे सांगितलं. या प्रकरणामध्ये कोकाटे यामध्ये खरं तर उपस्थित होता आणि त्यानं या सर्व प्रकरणामध्ये त्यानं जातीनं लक्ष घातलं होतं. त्याला या करमाळा शहरामध्ये नेमकं येऊन काय वेगळं काही करायचं होतं का, हे नेमकं एक मोठा प्रश्न आहे. जो देवा कोकाटे आहे हा टिंबुर्णीकडचा आहे अशा प्रकारे सांगण्यात येत आहे. ज्यावेळेस हे सर्व प्रकरण मिटवण्यात आलं त्यावेळेस मी या ठिकाणी येऊन सुद्धा जर माझा काहीच उपयोग होत नाही, कुठेतरी त्याच्या मनाला युगो शिवला गेला अशा प्रकारची या ठिकाणी चर्चा होत आहे. मग त्या युगो मधूनच त्यानं जे भाजपाचे शहराध्यक्ष आहेत जगदीश अग्रवाल यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचं या ठिकाणी सध्या तरी समजत आहे. मग आता जीवघेणा हल्ला नेमका कुठं झालेला आहे, तर त्यांचं या ठिकाणी अग्रवाल फूड हब त्यांनी या ठिकाणी एक चांगलं त्यांचं हॉटेल टाकलेलं आहे. त्या ठिकाणी त्यांच्यावर कोयत्याने वार झालेले या ठिकाणी आपल्याला समजत आहेत. त्यांच्या हातावर त्यांच्या पायावर ते वार झालेलं या ठिकाणी आपल्याला सध्या तरी समजत आहे. आणि आपण सुद्धा ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये गेलो त्यावेळेस आपल्याला ह्या सर्व परिस्थिती आपल्याला दिसून आलेली आहे. आता एकंदरीत ज्यावेळेस हल्ला झाला त्यावेळेस यातील जे काही आरोपी आहेत या आरोपी पळून जात असताना सुद्धा करमाळा पोलिसांनी मोठ्या शिताफीने जे आरोपी आहेत यांना पकडण्यात यश आलेलं आहे. ह्यातला जो देवा कोकाटे म्हणून जो प्रमुख आरोपी आहे याला सुद्धा करमाळा पोलिसांनी पकडल्याचं या ठिकाणी आपल्याला समजत आहे. यामध्ये खरं तर जे 4 आरोपी सध्या ताब्यात असल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. परंतु जे उर्वरित आरोपी आहेत त्यांना सुद्धा लवकरच करमाळा पोलीस स्टेशन या ठिकाणी त्यांना हजर केलं जाईल. मग आता जो पुढील तपास आहे, जे आरोपी आहेत त्यातला जो मेन देवा कोकाटे तर सापडलेला आहे, परंतु दुसरे जे आरोपी आहेत ते सुद्धा या प्रकरणाशी संबंधित आहेत का याची जी संपूर्ण तपासणी आहे हे सर्व आता करमाळा पोलीस स्टेशनचे PI रणजित माने हे करत आहेत. त्यामुळे हे जे प्रकरण जर इतकंच सोपं जर वाटत असलं तरी सुद्धा एका भाजपा शहराध्यक्षावर जीवघेणा हल्ला होणं हे तितकंच दुर्दैवी आहे. कारण की भाजपा सरकार हे महाराष्ट्रामध्ये जनतेच्या हितासाठी म्हणून जर जनसुरक्षा विधेयक आणत असेल तर आणि ते जनतेच्या हिताचं म्हणून जर विधेयक या ठिकाणी पास करत असेल महाराष्ट्रामध्ये तर या ठिकाणी भाजपाच्याच शहराध्यक्षाची किंवा जनतेच्याच सुरक्षेचा नेमका मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. त्यामुळे भाजपा आता या सर्व प्रकरणाकडे कशा प्रकारे पाहते, कारण की माजी खासदार
निंबाळकर आहेत ते सुद्धा या ठिकाणी आले. त्यांनी सुद्धा या ठिकाणी जातीचा, धर्माचा किंवा कुठल्याही पक्षाचा या सर्वच घटनेला रंग देऊ नका अशा प्रकारे सांगितलेलं आहे. परंतु जे आरोपी आहेत ह्या आरोपींवर जे महाराष्ट्र सरकार आहे हे नेमकं कशा प्रकारची कारवाई करते हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. हा खटला नेमका कशा प्रकारे लढवला जातो आणि जे आरोपी आहेत यांना कठोरातली कठोर शिक्षा आणि करमाळ्याची शांतता भंग करण्याचा जो त्यांनी प्रयत्न केला आहे यामध्ये त्यांच्यावर कशा प्रकारे हा सर्व गुन्हा दाखल केला जातोय हे पाहणं तितकंच गरजेचं असेल. संघर्ष न्यूज सोलापूरसाठी सिद्धार्थ वाघमारे, करमाळा.